अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। राज्यभरात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। अहमदनगर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे। अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे गेल्या 9 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून सरकार दखल घेत नसल्याने जलसमाधी घेण्याचा इशाराही या आंदोलकांनी दिला होता। अशातच आता या उपोषणामधील 2 तरुण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षणाच्या उपोषणामधून 2 आंदोलक बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे। या आंदोलकांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता। अशातच आता 2 आंदोलक तरुण बेपत्ता झाले असून आम्ही जलसमाधी घेत आहोत या सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याची चिठ्ठीही आढळून आली आहे। प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे अशी या दोन्ही धनगर आंदोलक तरुणांची नावे आहेत। दोघेही काही तासांपासून गायब असून आम्ही जलसमाधी घेत आहोत या सर्वस्वी सरकार जबाबदार आहे अशा आशयाची चिठ्ठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीकाठी सापडली आहे। तसेच गोदावरी पुलावर त्यांच्या चपलाही आढळून आल्या आहेत। दरम्यान या दोन्ही तरुणांचे मोबाईल फोनही बंद लागत असल्याने त्यांनी खरंच नदीत उडी घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे। या घटनेने आंदोलकांसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस आणि नागरिक दोघांचाही शोध घेत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।